घरातलं काम करता करता आपले आहे ना स्किन केअर करायचं किंवा हेअर केअर करायचं किंवा आपलं स्वतःचं काही आवरायचं म्हणलं की आपल्याला आहे ना वेळच भेटत नाही. घरात कामच एवढे असतात की आपल्याला कधी कधी विसरायला होतं की आपल्याला नेमकी करायचं काय, बरोबर ना? तसंच माझं पण आता मी तुम्हाला सांगते की काय झालं नेमकी, बरं का? तर चला आता मस्त असं आहे ना, इथं स्किन केअर माझं चालू आहे, तेच तुम्हाला सांगते पुढे. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल. तर पहिल्यांदा तर सॉरी बरं का, हा व्हिडिओ गुरुवारचा आहे, मला टाकायला जरा लेट झालंय. तर म्हटलं चला आता मस्त असं आहे ना इथं स्क्रब करून घेते. तर हे जे स्क्रब आहे ते मी 10 रुपयाचं घेऊन आले होते, कुठं पण भेटतंय मेडिकलमध्ये, दुकानात, नाही का? तर मग म्हटलं चला आता स्क्रब करू, कारण की हे जे 2 पाऊच आहेत ना, एक मास्क आहे आणि एक स्क्रब आहे, ते बरेच दिवस झाले आणून ठेवलंय, पण मला काय करायला जमलंच नाही. आता आधी मध्ये लग्न होते, इकडे जायचं तिकडे जायचं म्हणूनच आणलं असावं, माझ्या एवढं आता लक्षात राहिलं नव्हतं की कधी आणले नेमकं, नाही का? तर म्हटलं आता फ्रीज साफ केलं, त्याच्यावरती ठेवलेलं होतं, मग म्हटलं फेकून देऊ की मी करून टाकू, असं मला प्रश्न पडला. मग काय डेट चेक केली आणि मग म्हटलं चला आता ओके आहे, तर म्हटलं करून घेते. अरे यांची पप्पा आंघोळ करत होते, तोपर्यंतच म्हटलं चला आता इथं मस्त असं स्क्रब करून घेऊया. माझी आंघोळ वगैरे झाली होती आणि मग फ्रेश वाटत होतं, त्यावेळेत म्हटलं मला वेळ आहे तर करून घेते, नाही का? तर बघू शकता असं जसं आपण फेशियल करतो, म्हणजे आपण पार्लरमध्ये जातो तेव्हा असेच सगळ्या स्टेप्स असतात ना, असंच करतात ना, आपण स्वतः सुद्धा असं करू शकतो. म्हणजे मी स्वतःच फेशियल माझं करते आणि स्क्रब वगैरे करायचं म्हणलं की मी करते. मला स्क्रब मी करत आहे बरं का. तर हे ना 15 मिनिटं करायचं असतं आपल्याला, 10 ते 15 मिनिटं करायचं. जसं की आपण पार्लरमध्ये गेल्यावर ते करतात 10-15 मिनिटं, तर ते खूप हलक्या हाताने करतात, तसं सेम आपल्याला पण हलक्या हातानेच करायचंय. पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून ह्या क्लिपची म्हणजे मी थोडीशी स्पीड वाढवलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की खूप फास्ट करते. तर आता जवळपास 6 महिने झालेत बरं का, तर मी कुठलंही फेशियल केलेलं नाहीये, म्हणूनच म्हटलं चला स्क्रब करून घेऊ, त्याच्यासाठीच घेऊन आले होते, पण त्यात पण मी विसरून गेले ते करायचं. आता फायनली टाइम होता तर म्हणलं करते. आता सेम मी जसं करते ना, सेम तसंच फेशियलच्या स्टेप्स आहेत बरं का. म्हणजे आपण स्क्रब असं करायचं आणि त्याच्यानंतर मग बाकीचे प्रोसेस असतात ना, तर त्याच सेम करत असते मी फेशियलच्या वेळेस पण. आता मी शक्यतो जास्तीत जास्त आहे ना, आतापर्यंत म्हटलं तर आहे ना, जास्त तर फेशियलच केलेले आहेत, क्लीनअप केलेलं आहे, पण ब्लीच वगैरे मी जास्त करत नाही. माझ्या स्किनला त्याची गरज पण नाहीये. म्हणजे जे असे थोडेसे वाटतं ना आपल्याला थोडं असं ब्राईट दिसावं, लग्नात थोडासा ग्लो यावं, त्याच्यासाठी ब्लीच आणि फेशियल केलं तर काय वाटत नाही. पण शक्यतो मी ब्लीच टाळते, कारण ब्लीचनी स्किन काळी पडते आणि मला ते अजिबात आवडत नाही. आणि माझ्या स्किनवर ब्लीच केलं की मी बऱ्याचदा बघितलंय, मला खूप खाज येते आणि चेहरा पण काळा पडतो ब्लीच. आणि मेकअप जरी केला ना मी, तरी मला खूप जास्त घाम येतो, खाज पण येते. शक्यतो जास्त असा मी मेकअप करत नाही, नॉर्मली मेकअप असतो तेवढाच करते. स्किन खूप नाजूक आहे, म्हणजे मलाही कळत नव्हतं आधी की काय होतंय, नाही का नेमका, पण मला नंतर समजल्याच्या नंतर आहे ना, मी आता आहे ना स्किनवर फेअर अँड लवली म्हणा, पावडर म्हणा, हे सुद्धा लावत नाही. मला याची सुद्धा ॲलर्जी म्हणजे होती, ते लावलं की मला काही ना काही होतंच, पण मी काही न लावता अशी माझी स्किन आहे. म्हणजे मला पिंपल्स वगैरे सुद्धा येत नाही. म्हणजे एखादा पिंपल येतो जेव्हा आपल्या पिरियड्स वगैरे येतात ना, त्यावेळेस फक्त एखादा येतो, पण तो पण आहे ना 2 दिवसामध्ये जातो बरं का. तर तसे काय मला पिंपल्स वगैरे येत नाही. स्किन आपण जशी ठेवू ना तशी राहते. जास्तीचे प्रोडक्ट कधीच यूज करायचे नाही कुणाला दाखवायसाठी किंवा काय प्रमोशन म्हणा, काही म्हणा. आपली स्किन खूप महत्त्वाची आहे. आपली स्किन एकदा आपण काही लावायला लागलो की मग ते बार बार आपली स्किन आहे ना खराब होऊन जाते. त्याच्यामुळे विचार करून आहे ना आपण गोष्टी सगळ्या आपल्या स्किनवर केल्या पाहिजे. जसं आपण स्किन केअर करतो, हेअर केअर करतो, आता केसाची एवढी काळजी मी घेत नाही, पण स्किनची खूप काळजी घेते. मस्त असं स्क्रब केलं, त्याच्यानंतर 10 मिनिटं ठेवलं होतं आणि नॉर्मली सुकल्याच्या नंतर ओला हात पहिल्यांदा लावला, त्यांनी परत मसाज केली 5 मिनिटं, परत ओल्या हाताने मसाज केल्याच्या नंतर मी ते रिमूव्ह केलं. म्हणजे डायरेक्ट काय आपण स्क्रब धुवायचं नाही, नॉर्मली त्याला मसाज द्यायची आणि त्याच्यानंतर धुवायचं. धुतलं नाही आणि डायरेक्ट पुसलं ना, म्हणजे तुम्ही पुसलं टिश्यूने वगैरे पुसलं तरी चालतंय, रुमाल वगैरे असं नॅपकिन वगैरे असेल किंवा स्पंज असेल तर त्यांनी पण तुम्ही नाही का पुसून घेऊ शकता, पार्लरमध्ये तसंच करतात. पण आता आपल्याकडं म्हणजे आपण डायरेक्टली थोडंसं मसाज देऊन धुवू शकतो, त्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यानंतर मस्त असा मी मास्क ओपन केला. आता हा ओपनच होत नव्हता, याच्यामध्ये सिरम होतं जास्तीचं आणि ते एकदम चिटकून बसलं होतं आणि मला असं पण वाटत होतं नाही का फाटल म्हणून. आर्यनचे पप्पा बोलत होते आरामात कर, नाही का, आरामात काढ, नाही तर फाटून जाईल, त्याचा उपयोग होणार नाही. नाहीतरी हे जास्त म्हणजे 70-80 रुपयापर्यंत येतं, महाग असतं ना, म्हणूनच माझं इथे ना एकदम आरामात हळू चाललं होतं सगळं काम. तर बघू शकता असा मस्त असा मी नाही का मास्क लावून घेतला. त्याच्यामध्ये सगळं आपल्या म्हणजे नाकापाशी, ओठापाशी आणि डोळ्यापाशी कट्स दिलेले असतात आणि आपण असं इझिली म्हणजे सोप्या हाताने आपल्याला आपण घरी सुद्धा करू शकतो, कोणाची गरज नाही. पण झालं असं की माझ्या म्हणजे तोंडावरच ते व्यवस्थित बसत नव्हतं आणि डोळ्यावर तर छान बसलं, पण इथेच बसत नव्हतं बरं का. तर आर्यनचे पप्पा मध्येच मला बोलतात की नाही का जाड्या लोकांसाठी नाहीये म्हणे ते, असं मला चिडवत होते. आणि जेव्हा मी लावलं ना त्याच्यानंतर ते खूप पॅक झालं होतं, मला बोलता पण येत नव्हतं. बघू शकता एकदम असं म्हणजे ते चिटकून जातं. आता हे लावल्याच्या नंतर आहे ना मला एवढं छान वाटत होतं ना, तुम्हाला काय सांगू, एवढं गार गार वाटत होतं, असं वाटत होतं. आणि आता उन्हाळा आहे ना, त्याच्यामुळे मला एकदमच भारी वाटत होतं, असं वाटतं डायरेक्ट झोपून घ्यावं. पण मग म्हटलं आता आहे ना लावून आहे ना मस्त आता बाकीचे कामं करून घेते, कारण कामं एवढे राहिले होते की काय सांगू, काहीच केलं नव्हतं.
आता ह्याला 10 मिनिटं ठेवते. याच्यामध्ये जे पाऊचमध्ये थोडंसं होतं ते हाताला लावून घेतलं, ते काय वाया घालायचं नाही का, म्हणजे नॉर्मली त्याच्यामध्ये सिरम होतं तेच मस्त हाताला चोळून घेतलं. आता म्हटलं 10 मिनिटं बसून घेऊया सोफ्यावर मस्त. तर कुठे आपल्याला किती कामं असतात, मग काय मस्त असं इडलीचं वाटायला घेतलं, कारण रात्री ना इडलीचं भिजू घातलं होतं. तर म्हटलं आता आर्यनचे पप्पा आहेत तर मग नाही का गुरुवारी सुट्टी असती, वेगळं काहीतरी करूया, पण वाटून ठेवायचं होतं म्हणूनच ना इथे ते तोंडाला लावल्या तसंच माझं काम चालू होतं. त्यात आर्यनमध्येच आला आणि जे नाकावर मी ते खाली टाकलं होतं ना त्याला बघून तो हसत होता. मग मला चिडवायला लागला होता की ते तू नाकावरती झाकून ठेवलंय म्हणून. तर आता इथं कुणी हसवलं तरी आपल्याला, कारण की आपण जसं पॅक लावतो चेहऱ्यावर, फेस पॅक लावतो, तसं आपण बोलायचं नसतं, हसायचं नसतं. तसंच आहे मास्क लावल्यावरती, हसायचं पण नसतं, बोलायचं पण नसतं. असो मग इथं छान असं माझं वाटून पण झालं होतं. आणि मग त्याच्यानंतर बघू शकता ऑटोमॅटिक तो मस्त असा आहे ना छान असा सुकला होता. आणि बघू शकता एवढा म्हणजे त्याचा पूर्ण जेवढं ऑइली होतं ना ते त्याच्यापेक्षा एकदम असं ते हे होऊन गेलं, एकदम कडक होऊन गेला. सुरुवातीला तर निघत पण नव्हता आणि आता बघा तुम्ही एकदम असं पापडासारखा कडक झालाय. म्हणजे तो एकदम असं त्याचं सगळं जेवढं पण त्याचं सिरम होतं ना ते सगळं माझ्या स्किनमध्ये गेलंय. आणि बघू शकता मला एवढं म्हणजे एवढं फ्रेश वाटत होतं ना की काय सांगू. असं वाटत होतं यार हे आधी का नाही केलं मी, नाही का, आतापर्यंत दुसऱ्या टाइम झाला असतं करायचं. मग काय त्याच्यावर थोडंसं नॉर्मली चेहऱ्यावरती असं ऑइल जमा झाल्यासारखं वाटत होतं. मग त्याला अजून छान मस्त 2 मिनिटं मसाज दिली. आणि आर्यनचं बघा मध्ये मध्येच काहीतरी चालू असतं, माझ्याशी काहीतरी बोलत होतं. आता मला ते आठवत नाहीये कारण की हा व्हिडिओ गुरुवारचा आहे. चला मस्त असं आहे ना, थोडं 2 मिनिटं मसाज दिली बरं का. खूप छान वाटत होतं, हलक्या हाताने एकदम रिलॅक्स वाटतं. आणि हे जे दुसऱ्याच्या हाताने आपण जर केलं ना, पार्लरमध्ये म्हणा कुठे दुसऱ्यांच्या हाताने जर आपण छान अशी मसाज दिली ना, त्याने अजून आपल्याला छान वाटतं. पण आता आपण कधी कधी पैशाचा पण प्रॉब्लेम असतो, कधी कधी टायमिंगचा पण प्रॉब्लेम असतो, पण असं आपण घरी आणून करू शकतो स्वतःचं. जसं की मी म्हटले माझे आयब्रो सुद्धा स्वतःच करते, फेशियल सुद्धा स्वतःच करते. फक्त कधीतरी मग मला हेअरकट करायचा असला तरच मी पार्लरमध्ये जात असते, ते पण मला आठवत नाही लास्ट टाइम मी हेअरकट कधी केला होता. असो छान. इथं आहे ना मस्त आर्यनचे पप्पा आहे ना काहीतरी म्हणजे इथं कांदा वगैरे चिरत होते आणि म्हणजे भाताला फोडणी वगैरे द्यायची होती, त्याच्यासाठी त्यांचं इथं तयारी चालू होती. आणि माझं काय मस्त टाइमपास चालू होता. त्यांनी जी मला आहे ना आंबापोळी आणली होती ना तीच मी खाऊन बघत होते. म्हटलं बघूया, खाल्लीच नव्हती मी तर एवढी काय टेस्ट मला आवडली नाही, आर्यनला पण नाही आवडली. पण म्हणजे आपण कधीतरीच खातो ना त्याच्यामुळं. आणि 100 रुपयाचे होते हे, जवळजवळ 4 असते आंबापोळी. काय नाही सेमच आहे, आंब्याचीच टेस्ट आहे, पण ते पूर्ण आंब्यापासून नसतं बनवलेलं मला वाटतं. तर असं मग मस्त असं इथं आहे ना त्यांनी खजूर पण आणलेली होती, तीच मला टेस्ट करायची होती चांगली होती की नव्हती. असं हे मनाने कधीतरी आणतात ना मग मला डाऊट येतो की चांगलं आणलंय की नाही. मग मी सगळं बघत असते व्यवस्थित टेस्ट करून. खजूर पण छान होती, सुक्की खजूर होती मस्त अशी. आणि मला आहे ना नाश्त्याला एक दोन लागतच असतात, त्यांना माहिती मी खाते म्हणून मग घेऊन आले. आता आर्यनला पण खायचं असतं पण ते काय खात नाही, त्यांना खायचं नाही, त्यांना आहे शुगर, त्याच्यामुळे ते काय खजूर त्यांना खायची नाहीये. मग त्यांची मस्त इथं तयारी झाली, फोडणीची मस्त सगळी तयारी करून देत असतात मला, कांदा बिंदा चिरून. मग काय मस्त असं सगळं चिरून दिलं आणि मग मी मस्त असं नुसती फोडणी टाकली. आता आपल्याला जर कोणी असं मस्त सगळं कांदा लसूण हे सगळं चिरून दिलं आणि मग म्हटलं स्वयंपाक करतं, मग स्वयंपाक करायला काहीच प्रॉब्लेम नाही मला, तर मग टेन्शनच नाही. आणि हे नेहमी असंच करतात बरं का, जेव्हा मी भाजी करायला लागल ना त्यांना कळून जातं हां आता कांदा लागणार आहे, टोमॅटो लागणारे, लसूण लागणारे. असो मस्त असा नाश्ता केला दोघांनी पण. त्याच्यानंतर मम्मीकडे गेले होते, थोडं काम होतं, त्याच्यानंतर मग जिमला आले. गुरुवार म्हटल्यावर बॅकच एक्सरसाइज असती, त्या दिवशी शोल्डर पण असतात, तर मग माझं तेच चालू होतं. मस्त असं एक्सरसाइज केली. आता तुम्हाला प्रश्न पडत असन की सेमच व्हिडिओ आहेत, कारण की ड्रेस माझा जिमचा तो सेमच आहे दिसतो तुम्हाला, पण मी चेंज करते. पण आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे चेंज नाही करू राहिले, मी सेमच आहे. पण एक्सरसाइज वरून तुम्हाला कळत असेल वेगळी वेगळी आहे. लवकरच तुम्हाला समजावं म्हणून मी टी शर्ट ऑर्डर करणार आहे अजून, मग त्याच्यात तुम्हाला अजून वेगळं वेगळं दिसन, डे वाईज दिसन, कन्फ्यूज होणार नाही की यार हे कालचाच व्हिडिओ आहे. असं होऊ शकतं, जसा माझ्या मनामध्ये प्रश्न आलाय ना तसं तुमच्या पण येत असणार आहे. मला टी शर्ट वरून सांगते, हा जो टी शर्ट आहे ना तर तो असे 2 घेतले होते, तर मला ते फक्त आहेत ना आर्यनच्या पप्पाला घेतले तेव्हा 153 मध्ये 2 मिळाले. तसेच मग माझे पण हे मला 150 रुपयामध्ये 2 मिळाले होते, म्हणूनच त्यांना पण ऑर्डर केले होते. खूप स्वस्त आहेत. बघूया, हा प्रोडक्ट मी टॅग करते, पाहिजे असेल तर घेऊ शकता. मस्त अशी बॅकची एक्सरसाइज केली, त्याच्यानंतर मस्त असं घरी आले. आणि हे जे कोकम सरबत आहे ना त्यांनी मला येताना घेऊन आले होते, पण ते मला काय प्यायचं नाही आणि मला आवडत पण नाहीये, पण यांना बनवून देत होते, म्हटलं चला त्यांना बनवून देऊया. मग हे जे आहे ना तर ते मँगोचं सरबत आहे. आता हे फर्स्ट टाइम मी ट्राय करत आहे, मला तर वाटलं फ्रुटी आहे पण ते मँगो सरबत आहे. पिल्याच्या नंतर मग मस्त दुपारी जेवणाची तयारी केली, छान भाकरी बनवली, मस्त अशी भाजी बनवली, आम्ही दोघांनी जेवण केलं, दुपारी आराम केला. आणि संध्याकाळी मी यांना म्हणलं चला बाबा आता हे बेडचं काय ते बघूया, कारण बेड तुटलेला आहे आर्यनकडून, 2 वेळेस त्याच्याकडून तुटलाय. आणि त्या बेडची अवस्था अशी झाली बघा. आता मला लग्नात जो बेड दिला होता तो पण तुटला
आणि आता हा सेकंड माझ्या मम्मी पप्पाने मला दिलाय, तरी तो पण तुटलाय. आता माझी मम्मी मला आहे ना दुसऱ्या वेळेस देईल ना तर मलाच मारण, कारण की काय करणार, माझी काही चुकी नाही बाबा. हे तिच्या नाताने तोडलाय, ते दोघं बघून घे. विषय असा झाला की आर्यननी आहे ना, आता लास्ट टाइम आहे ना याच्यावरती मी व्हिडिओ टाकला होता बरं का, आर्यननी त्याच्यावर उडी मारली, मग ती फळीच तुटून गेली. आणि जे खालचे जे ड्रॉवर असतात ना, तर ते पण मुलं घरात आणले होते खेळायला, तर त्यांनी उड्या मारून तोडून टाकला. तर लोकांची लेकरे, आपण काय बोलणार त्यांना, पण आपल्या लेकराला कळायला पाहिजे ना. असतो मग काय, ते बेडची पूर्ण वाटच लागून गेली. 15,000चा बेड माझ्या मम्मी पप्पांनी मला सेकंड टाइम घेऊन दिला, आणि मी त्याची अशी वाट, म्हणजे मला काळजी घेता नाही आली आणि अशी वाट लागली आहे. तर मग यांना म्हटलं चला ती गादी आहे ना, ती गादी तरी खाली घेऊया. आता विषय असा आहे की माझी जेव्हा आजी घरी होती माझ्याकडे ना, तेव्हा आम्ही दोघींनी यातला कापूस काढला होता. माझ्या आजीने गादी आम्ही दोघी जणींनी फाडून काढली, त्यातला निम्मा कापूस काढला, कारण गादी सुद्धा एकदम अशी पसरट झाली होती. निम्मा कापूस काढला, 2 गोण्या कापूस निघला. आता मला हे म्हणत होती इकडून तू शिवून काढ. म्हटलं आता कसं शिवू आता याला, तर तेच बघत होते मी. तर ते बोलले मस्त असं इथून आहे ना सुई धाग्याने शिवून घे म्हणे, नाही का, नाही तर तसंच कापूस सगळा बाहेर निघत राहील. आता खरं तर ही गादी यांनी बनवलेली आहे बरं का मुंबईला, तर ही एवढी जड गादी बनवली आणि त्या बेडवर टाकल्यावर बेड तुटणार नाही तर काय होईल तुम्हीच सांगा. यांना म्हटलं एक दुसरी गादी बनवा बाबा म्हटलं, पण ते बोलले थोड्या दिवस तिला तरी नीटनाटकं कर. म्हणलं असो. आता तुम्ही बेड बघू शकता, अशी अवस्था झाली आहे आमच्या बेडची, पूर्ण बेड तुटून गेलाय. बघूया आता कधी याला नीट करायचंय. असो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. भेटू पुन्हा नवीन छान व्हिडिओमध्ये, तोपर्यंत